आजच्या भागामध्ये आपण सहकारी संस्थेची बहिर्गत साधनं बघणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण सहकारी संस्थेची अंतर्गत साधने बघितलेली आणि अंतर्गत साधण्यामध्ये आपण 4 भाग बघितले होते आणि आज आपण सहकारी संस्थेची बाह्य साधने बघणार आहोत. आता बाह्य साधने म्हणजे काय, की सहकारी संस्थेला बाहेरून कुठून भांडवल मिळू शकतं का, किंवा कर्जाऊ भांडवल असं पण त्याला म्हटलं जातं. कर्जाऊ भांडवल असे म्हणतात. असे भांडवल उभारण्यासाठी सहकारी संस्थेला निबंधकाची परवानगी आवश्यक असते. आपल्या मनात आलं, आपण भांडवल मागवलं असं चालत नाही. सहकारी संस्थेला ज्यावेळेस भांडवल उभारायचं आहे त्यावेळेस कर्जाऊ पैसे घ्यायचे असतील कोणाकडून तर निबंधकाची तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस सहकारी संस्थेची बाह्य साधने बघतोय त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे बिगर सभासदांच्या ठेवी. आता बिगर सभासदांच्या ठेवी म्हणजे कोणत्या, तर सहकारी संस्था ह्या जे सभासद नाही आहेत त्यांच्याकडूनही ठेवी गोळा करू शकते. अशा ठेवी ते 1 वर्ष ते 10 वर्ष मुदतीसाठी स्वीकारतात आणि त्यांनी अशा प्रकारे जे भांडवल उभारणी करतात त्यावेळेस त्यांना निबंधकाची परवानगी घ्यावी लागते आणि संस्था जी आहे पुढील प्रकारे ठेवी स्वीकारू शकते. म्हणजे पुढचे प्रकार कुठले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. बिगर सभासदांच्या ठेवी. तर बिगर सभासदांच्या ठेवी म्हणजे तुम्हाला आता वाटतंय की आपल्या सहकारी संस्थेला जो सेवकांनी किंवा जे मालक आहेत त्यांनी जे पैसे दिलेत, अंतर्गत साधनं आपली कमी पडतात त्यावेळेस तुम्ही बाह्य साधनांचा विचार करणार आहेत. आणि ज्यावेळेस आपण बाह्य साधनांचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला निबंधकाची परवानगी ही घ्यावीच लागते. निबंधकांनी जर परवानगी नाकारली तर आपण असे बाह्य साधनांनी पैसे गोळा करू शकत नाही, कर्जाऊ भांडवल घेऊ शकत नाही. हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. तर बिगर सभासदांच्या ठेवीमध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे बचत ठेवी. बघा, आता बिगर सभासदांच्या ठेवी म्हणजे बचत ठेवी, त्याच्यानंतर चालू ठेवी, नंतर मुदत ठेवी, पुनरावृत्ती ठेवी, असे 4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्हाला परीक्षेला याच्यावरती एक प्रश्न विचारतातच. एक तर तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारतात किंवा तुम्हाला टिपा लिहामध्ये एकच विचारतात. बचत ठेवीची टिप लिहा किंवा मुदत ठेवीची टिप लिहा किंवा डायरेक्ट फरक स्पष्ट करामध्ये येतं तुम्हाला. बचत ठेव, पुनरावृत्ती ठेव, मुदत ठेव आणि नंतर चालू ठेव असे तुम्हाला फरक स्पष्ट करामध्ये विचारलं जातं. तर आज आपण बिगर सभासदांच्या ठेवीमधला पहिला जो प्रकार आहे बचत ठेवी त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर बचत ठेवी म्हणजे सहकारी संस्था सर्वसामान्य व्यक्तींना, जे पगारदार आहेत, जे कामगार आहेत आणि मध्यमवर्गीय लोकांना उपयुक्त असते बचत ठेवी. या लोकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं आणि त्यांच्या ठेवीतून त्यांची ठेवी वाढावी असा हेतू असतो सहकारी संस्थेचा. आणि आता तुम्ही बघा, तुमचं जसं बँकेत खातं आहे ना बचत खातं, तसंच आहे हे सुद्धा. बचत ठेवी म्हणजे बचत खातंच आहे ते बचत ठेवी. मग त्याच्यामध्ये जे नोकरदार आहेत, जे पगारदार आहेत, जे मध्यमवर्गीय आहेत ते बचत ठेवीचं खातं उघडून सहकारी संस्थेमध्ये आपली बचत करू शकतात, आपले पैसे ठेवू शकतात. तर बचत ठेवीमध्ये तुम्ही अगदी छोटी रक्कमसुद्धा ठेवू शकता. म्हणजे उदाहरणार्थ 100 रुपयापासून ते 500 रुपये तुम्ही बँकेत जमा करून खातं सुरू करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला धनादेश आणि स्लिप भरून बचत खात्यातून धनादेश म्हणजे तुम्ही चेकबुक वापरू शकता आणि तुम्ही बचत खात्यातून पैसे काढू शकता. आणि तुम्हाला बचत ठेवीतून तुम्ही ज्यावेळेस पैसे काढता तर त्याच्यासाठी काही बंधनं असतात की 50,000 पेक्षा जास्त व्यवहारासाठी पॅन कार्डची आवश्यकता लागते तुम्हाला बचत ठेवीमध्ये. आणि बचत खात्यामध्ये ठराविक व्यवहारापेक्षा जादा व्यवहार केल्यास बँक शुल्क आकारते. म्हणजे तुम्ही बचत ठेवीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला पैसे काढायचे आहेत, तुमच्या अकाउंटला 1,00,000 रुपये आहेत आणि तुम्हाला त्यातले 75,000 रुपये काढायचे आहेत, तर 50,000च्या पुढची रक्कम तुम्हाला काढायची आहे. म्हणून तुम्हाला बँक काय सांगणार की तुम्ही आम्हाला पॅन कार्ड दाखवा. सहकारी संस्था तुम्हाला सांगणार तुमचं पॅन कार्ड प्रोव्हाइड करा, मगच आम्ही तुम्हाला तुमचे पैसे देऊ. पैसे तुमचेच आहेत नो डाऊट, पण तुम्ही पॅन कार्ड दाखवा. मग तुम्ही पॅन कार्ड प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे काढता येतात. हा झाला आपला पुढचा पॉईंट. त्याच्यानंतर तुम्हाला बचत ठेवीवरती अधिविकर्ष सवलत मिळत नाही. अधिविकर्ष म्हणजे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. समजा तुमच्या अकाउंटला 75,000 रुपये आहे आणि तुम्हाला 1,00,000ची गरज आहे, तर बँक तुम्हाला बचत खात्यावरती अधिविकर्ष सवलत देऊ शकत नाही. अधिविकर्ष सवलत ही बचत खात्यासाठी नाही. त्याच्यानंतर तुम्हाला
जर ATM कार्ड, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, NFT अशी जर सुविधा पाहिजे असेल, तर बँक तुम्हाला ती प्रोव्हाईड करते. जर ATM कार्ड घ्यायचं असेल, तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे तर, किंवा तुम्हाला नेट बँकिंग पाहिजे, मोबाईल बँकिंग पाहिजे, तर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो, NFTA. तर तुम्हाला त्या सुविधा तुम्हाला मिळू शकतात. पण ओव्हरड्राफ्ट म्हणजे अधिविकर्ष सवलत तुम्हाला बचत खात्यावरती मिळत नाही. त्याच्यानंतर बचत ठेवींचा ठराविक दराने साधारणतः 4 ते 5% वार्षिक व्याज दिले जातं. तुम्हाला बचत ठेवीवर अत्यंत अल्प व्याजदर दिलं जातं. ते 4 ते 5% तुम्हाला व्याजदर दिलं जातं आणि व्याज महिन्यातील जी शिल्लक रक्कम असते त्यावर दिलं जातं. आणि बचत ठेवीमध्ये पुढचं जे आहे ते आहे, बचत ठेवीतून रक्कम काढण्याच्या बाबतीत काही बंधनं असतात. बचत ठेवीतील रक्कम कर्जदाराला कर्ज देण्यासाठी किंवा इतर ठिकाणी फायदेशीर गुंतवणूक उपयोगी पडते. आणि नंतर बचत खात्याला नामनिर्देशन करण्याची सोय उपलब्ध असते. अशा प्रकारे बचत खातं म्हणजेच आपलं तुमचं जे सेव्हिंग अकाउंट आहे त्याची ही माहिती आहे. त्याच्यामध्ये काही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे असतात, की बचत खातं हे जे पगारदार, नोकरदार, मध्यमवर्गीय आहेत त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मिळत नाहीत. पैसे काढायला तुम्हाला काही मर्यादा आहे. जर तुम्हाला 50,000च्या पुढची रक्कम काढायची आहे, तर तुम्हाला पॅन कार्ड तुम्हाला प्रोव्हाईड करावं लागेल. तुम्हाला अधिविकर्ष सवलत नाही आहे, पण तुम्हाला ATM कार्ड, NFT, त्याच्यानंतर तुमचं नेट बँकिंग, मोबाईल बँकिंगची सुविधा तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला व्याजदर जो आहे तो 4 ते 5% व्याजदर मिळतो. असे काही पॉईंट आहेत, की जे आपल्याला पुढच्या ज्या ठेवी त्याच्यात पण आहेत. मग तुम्ही जर काही पॉईंट असे लक्षात ठेवले ना, तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी फक्त ते तिथं जो बदल आहे तो तुम्हाला करायचा आहे. बाकी म्हणजे पॉईंट लक्षात ठेवल्यामुळे तुमच्या लक्षात येणार. दर, हां, मग बचत ठेवीचा 4 ते 5 आहे. अधिविकर्ष सवलत नाही बचत खात्याला. पैसे किती वेळा काढता येतात? आठवड्यातून, महिन्यातून 3 ते 4 वेळा. नंतर व्याजदर किती आहे? 4 ते 5%. असं कोणत्या-कोणत्या सुविधा आहेत? असं लक्षात ठेवलं की सगळ्या तुम्हाला ज्या पुढच्या ज्या पुढे पण आपल्याला ज्या बिगर सभासद ठेवी आहेत, त्याच्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि मग तुम्हाला पाठांतराची पण गरज लागत नाही. आता बघा, हे झालं आपलं बचत खातं आणि पुढचं जे आपलं आहे ते आहे चालू ठेवी. आता चालू ठेवी म्हणजे काय? करंट डिपॉझिट. आता बघा, बचत खात्यामध्ये आपण बघितलेलं की बचत खातं कोणासाठी आहे? पगारदार, नोकरदार, मध्यमवर्गीय. आता चालू खातं कोणासाठी आहे? करंट डिपॉझिट. चालू खाते हे जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी आहे. समजा तुमचा एखादा धंदा आहे, तुम्ही व्यावसायिक आहात, तर तुम्हाला करंट अकाउंट ओपन करता येतं. पण पगारदारांना करंट अकाउंट ओपन करता येत नाही. बघा, या ठेवी व्यापारी व व्यावसायिकांना उपयुक्त असतात. व्यावसायिकांचे सर्व आर्थिक व्यवहार सुलभ रीतीने करता यावेत यासाठी पुढील सुविधा या करंट अकाउंट होल्डरला दिल्या जातात. त्याच्यामध्ये चालू खाते व्यवसाय संस्था, कंपनी किंवा संस्थांच्या नावाने उघडलं जातं. समजा तुम्ही लिहा स्वस्तिक इंडस्ट्रीज लिमिटेड तुमची कंपनी आहे. मग तुमचं बँकेचं अकाउंट तुमचं सहकारी संस्थेमध्ये तुम्ही स्वस्तिक इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणूनच तुम्ही तुमचं नाव देणार आहात. तुमचं स्वतःचं वैयक्तिक नाव त्याच्यामध्ये येत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला वैयक्तिक नावाने हे खाते उघडले जात नाही. चालू ठेवीत दैनंदिन व्यवहारात तुम्ही कितीही वेळा पैसे काढा आणि कितीही वेळा पैसे भरा, तुमच्याकडलं कुठलंही शुल्क आकारले जात नाही. कारण तुमचं करंट अकाउंट आहे, तुमचं बिझनेस आहे, व्यवसाय आहे. मग एका दिवशी तुम्ही 4-5 वेळा पैसे काढाल पण किंवा 4-5 वेळा पैसे भराल पण. दुपारपर्यंत आलेली कॅश तुम्ही आत्ता जाऊन भरून आलात आणि संध्याकाळी तुम्हाला परत अजून कॅश आली. तुम्ही बँक बंद व्हायच्या आधी संध्याकाळी जाऊन पैसे भरू शकता किंवा तुम्हाला पैसे अर्जंट लागतात आहे, कुठल्या पार्टीला पेमेंट करायचं आहे, तर तुम्ही 2-3 वेळा जाऊन बँकेतून पैसे काढू शकता आणि सहकारी संस्थेतून सुद्धा पैसे काढू शकता आणि तुमचे पेमेंट करू शकता. म्हणजे सहकारी करंट अकाउंट होल्डरला आपलं चालू खात्यामध्ये तुम्ही कितीही वेळा पैसे काढू शकता आणि कितीही वेळा तुम्ही पैसे भरू शकता. खातेधारकाला खात्यातून चेकद्वारे रक्कम केव्हाही काढता येते. तुम्हाला चेकची पण सुविधा आहे आणि बचत खात्यामध्ये पण तुम्हाला चेकची सुविधा आहे. आणि बघा, जे खाते उघडल्यानंतर खातेदाराला पैसे भरण्याची पावतीचे पुस्तक, धनादेश पुस्तक दिले जाते. चालू ठेवीदाराला दरमहा त्याच्या खात्याचा तपशीलसुद्धा मिळतो. तुम्हाला तुमचं बँकेचं स्टेटमेंट मिळतं तुमचं बिझनेस अकाउंट असल्यामुळे. नंतर चालू ठेवींवर काही अटी व शर्तींवर बँक अधिविकर्ष सवलत देते. आता तुम्हाला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी ही बँक देते. बँक तुम्हाला जर 1,00,000 रुपये तुम्हाला भरायचे आहेत आणि तुमच्या अकाउंटला जर 75,000 आहेत, तर तुम्हाला 25,000ची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी बँक देते. त्यासाठी तुमच्याकडनं काही चार्जेस घेतले जातात आणि नंतर तुमच्याकडे तुमचे कुठले दुसरे बिल आल्यानंतर तुम्ही तुमचे
ते 25,000 रुपये जे बँकेकडनं अधिविकर्ष सवलत म्हणून घेतलेत, ओव्हरड्राफ्ट म्हणून घेतलेत, तर तुम्ही परत फेडायचे आहे. म्हणजे तुम्हाला चालू ठेवीवाल्यांना तुम्हाला अधिविकर्ष सवलत आहे. आणि बघा, चालू विकर्ष याच्यामध्ये कोणत्याही दिवशी कितीही रक्कम बँकेतून खातेदार द्यावी लागत असल्यामुळे अशा ठेवींमध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. आणि एक लक्षात घ्या, जे आपलं चालू ठेवी आहेत त्याच्यावरती तुम्हाला व्याजही दिलं जात नाही. चालू ठेवीदारांना कुठल्याही प्रकारचं शिल्लक रकमेवरती व्याज दिले जात नाही. आणि चालू ठेव खाते सुरू ठेवण्यासाठी ठराविक रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. तसेच चालू ठेवीमध्ये धनादेश, हुंडी, ड्राफ्ट्स, लाभांश, अधिपत्रे इत्यादी चालू खात्यामध्ये जमा करता येतात. तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला ते सगळे जमा करता येतात. हे झालं आपलं चालू खाते. त्याच्यानंतर पुढचं जे आपलं आहे बिगर सभासदांच्या ठेवी, तो प्रकार आहे मुदत ठेवी. आता मुदत ठेवी म्हणजे फिक्स डिपॉझिट. आता फिक्स डिपॉझिट म्हणजे काय, की तुमचं जर सहकारी संस्थेमध्ये अकाउंट आहे ऑलरेडी आणि तुम्हाला एक ठराविक रक्कम ठराविक काळासाठी सहकारी संस्थेमध्ये ठेवायची असेल तर तुम्ही ती ठेवू शकता. मग ती ठेवताना तुम्हाला त्याच्यावरती अधिक व्याज मिळतं आणि तुम्हाला काय होतं, जे अधिक व्याज मिळतं आणि निश्चित रक्कम विशिष्ट कालावधीसाठी ठेवली जाते त्यांना आपण मुदत ठेवी असे म्हणतो. समजा उदाहरणार्थ माझ्याकडे 50,000 रुपये आहेत, तर मी काय करणार, ते 50,000 रुपये माझ्या सहकारी संस्थेमध्ये माझ्या मुदत ठेव फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवून देणार आहे 1 वर्षासाठी. मग समजा 1 वर्षाने मला मुदत ठेवीमध्ये 6-8% व्याज मिळणार असेल आणि मी जर 50,000 ठेवलेत तर मला कमीत कमी 4,000 रुपयाचा प्रॉफिट होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे मुदत ठेवी आपण एक ठराविक रक्कम ठराविक काळासाठी सहकारी संस्थेमध्ये काय ठेवतो, फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवत असतो. तर विशिष्ट कालावधीसाठी ठेवलेल्या मुदत ठेवीतून खातेदाराला मुदत संपल्यानंतर त्याला रक्कम काढता येते पण मुदत संपायच्या आधी तो रक्कम काढू शकत नाही. समजा मी 1 वर्षासाठी ठेवलेत तर मला 1 वर्षानंतरच रक्कम काढता येते. आणि विशिष्ट खात्यात रकमेचा भरणा एकदाच म्हणजे खाते सुरू करताना केला जातो, 50,000 रुपये एकदाच. बघा, नंतर मुदत ठेवीला बँकेला पूर्वसूचना देऊन मुदत ठेवीची संपूर्ण रक्कम मुदतीपूर्वी काढू शकतो. परंतु अशा वेळेस त्याला व्याजाचा दर जो आहे तो बँक कमी देते, त्याला व्याज कमी दिलं जातं. जितके समजा तुम्ही 1 वर्षासाठी ठेवले 50,000 रुपये आणि तुम्ही आता 4 महिने झाले आणि तुम्हाला अचानक पैशाची गरज लागली, तुम्ही ते पैसे काढू शकता. मग बँक तुम्हाला वर्षाचं व्याज नाही देणार, तुम्हाला 4 महिन्याचं व्याज देणार बँक फक्त, कारण तुम्हाला 4च महिने झालेत. मग तुम्ही जे वर्षभरासाठी भरलेले तो तुम्हाला फायदा मिळत नाही, ते तुम्हाला सवलत मिळत नाही. जितके महिने ठेवलं तेवढंच महिन्याचं बँक व्याज देते आणि तुम्हाला तुमचे पैसे परत देते. त्याच्यानंतर मुदत ठेवीदाराला बँकेमार्फत मुदत ठेव पावती दिली जाते. धनादेश पुस्तक आणि पासबुक पण पासबुक त्याला दिलं जात नाही. तुम्हाला एक फिक्स डिपॉझिटची रिसीट मिळते, त्याच्यावरती पासबुक मिळत नाही. का नाही पासबुक मिळत, कारण मुदत ठेवीचे पैसे तुम्ही एकदा ठेवले की काढू शकत नाही, मुदत पूर्ण होईपर्यंत काढू शकत नाही. मग तुम्ही 1 वर्षासाठी 6 महिन्यासाठी ठेवा, 1 वर्षासाठी ठेवा, 2 वर्षासाठी ठेवा, तुम्ही 6 वर्षापर्यंत 10 वर्षापर्यंत अशी मुदत ठेवीसाठी पैसे ठेवू शकता. आणि मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बँक मुदत ठेवीदाराला ठेवीची रक्कम व्याजासह देते. समजा 1 वर्ष मी 50,000 रुपये ठेवलेत, बँकेने मला सांगितले तुम्हाला 8% आम्ही व्याज देऊ, तर मला बँक 54,000 रुपये देणार आहे. 8% 50,000वरती 4,000 रुपये होणार, म्हणजे 54,000 रुपये मला बँक देणार आहे. त्याच्यानंतर मुदत ठेवीवर तुम्हाला तात्पुरती आर्थिक अडचण जर असेल तर तुमचं फिक्स डिपॉझिटची रिसीट आहे ते तुम्ही बँकेमध्ये गहाण ठेवून त्याच्यावर सुद्धा तुम्ही कर्ज घेऊ शकता. समजा आता माझे 2 लाख रुपये आहेत, समजा आता माझे 2 लाख रुपये आहेत, तर 2 लाख रुपयेवरती आता मला ते पैसे काढायचे पण नाही आहेत, पण मला आता अत्यंत गरज आहे आणि मला गरज कितीची, फक्त 25,000ची गरज आहे आणि मी FD किती केलेत बँकेमध्ये 2 लाख रुपये. मग मी काय करणार, माझं 2 लाखाचं फिक्स डिपॉझिटचं सर्टिफिकेट घेऊन जाणार आणि त्यांच्याकडे सांगणार माझं हे 2 लाखाचं गहाण ठेवा आणि मला 25,000 रुपये उसने द्या, मला मॉर्गेज द्या, म्हणजे मला गहाण ठेवलेले त्याच्यावरती रक्कम द्या. मग बँक मला मला 25,000 रुपये देणार, कारण माझे 2 लाख रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत, ते मला मोडायचे नाही आहेत, कारण मला त्याचं व्याज मिळणार आहे. मी आता 25,000 रुपये घेतले, 2-3 दिवसांनी माझ्याकडे पैसे आले, मी परत केले. असेही बरेच व्यावसायिक करतात. मग अशा वेळेस तुम्ही फिक्स डिपॉझिटचं रिसेट तुम्ही मॉर्गेज ठेवू शकता, गहाण ठेवू शकता आणि तात्पुरती जी तुमची आर्थिक अडचण असते त्याच्यातून तुम्ही तुमची अडचण दूर करू शकता.
त्याच्यानंतर मुदत संपल्यानंतर हे खाते बंद होते. समजा तुम्ही पैसे भरलेत 2 वर्षासाठी 2,00,000 रुपये. 2 वर्ष झाले, 2,00,000वरती तुम्हाला व्याज मिळालं, तुम्हाला बँकेने पैसे दिले, तुमचं खातं तिथे संपलेलं आहे. बचत खात्याचं तसं होतं का? नाही. तुम्ही कायमस्वरूपी सभासद राहू शकता. चालू खात्याचं होतं का? होतं. अकाउंट बॅलन्स जो आहे मिनिमम ती मर्यादा आपल्याला पाळली, की आपण चालू खातं पण आपलं चालू राहतं. पण मुदत ठेवीचं तसं नाही आहे. एकदा तुम्ही तुमची मुदत पूर्ण झाली, तुमचे पैसे व्याजासकट घेतले, की तुमचं खातं बंद झालेलं आहे. हे झालं मुदत ठेव. आणि पुढचा जो आपला बिगर सभासदांच्या ठेवीचा प्रकार आहे, तो आहे पुनरावर्ती ठेवी. आता पुनरावर्ती ठेवी म्हणजे काय? की एक ठराविक रक्कम तुम्ही दर महिन्याला संस्थेमध्ये सहकारी संस्थेमध्ये ठेवत आहात आणि ती काही कालावधीसाठी ठेवलेली आहे. उदाहरणार्थ तुम्हाला आता उदाहरण देते, तुमच्या आईचंच उदाहरण देते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांची आई पोस्टामध्ये पैसे भरत असेल. मग तुमच्या ऐपतीप्रमाणे ₹500, ₹1000, ₹2000, ₹3000 महिन्याला. समजा तुमच्या आई महिन्याला ₹1000 पोस्टामध्ये भरते. मग ती पोस्टवाले जे एजंट असतात तुमच्या घरी येतात, दर महिन्याला तुमच्या घरी येतात, तुमच्या आईकडनं ₹1000 घेतात आणि ₹1000वरती एक कार्ड असतं व्हाईट कलर, त्याच्यावर ते सही करतात. मग समजा तुमच्या आईने ते 5 वर्षासाठी भरले. मग 5 वर्ष दर महिन्याला तुम्ही ₹1000 पोस्टामध्ये भरत आहात किंवा आपल्या सहकारी संस्थेमध्ये भरत आहात. त्याला म्हणतात पुनरावर्ती ठेवी. म्हणजे काय? की ज्या ठेवीत दरमहा विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधीसाठी संचित करण्यात येते, अशा ठेवीस पुनरावर्ती ठेवी किंवा संचित ठेव असे म्हणतात. नियमितपणे लोकांना बचतीची सवय लावणे, ठेवीदाराला नियोजित कारणांसाठी उपयोग व्हावा, या ठेवीमागील हा हेतू असतो. आणि या ठेवीत विशिष्ट अंतराने रक्कम जमा करतात. 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत तुम्ही खातं उघडू शकता आणि नंतर तुम्हाला व्याजासकट तुमचे पैसे मिळतात. कशामध्ये? पुनरावर्ती रिकरिंग डिपॉझिटवरती. आता त्याच्यामध्ये बघा, अशा ठेवीमध्ये लहान रक्कम दरमहा ठेवली जाते. उदाहरणार्थ 100 किंवा जास्त. मग 100 भरा, 200 भरा, 300 भरा, 1000 भरा, 2000 भरा, 10,000 भरा, महिन्याला तुमच्या ऐपतीप्रमाणे. नंतर पुनरावृत्ती ठेवीमध्ये एकदा भरावी लागणारी रक्कम निश्चित झाल्यानंतर ती दरमहा आपण तेवढीच भरू शकतो. समजा आता मी महिन्याला ₹1000 भरते आणि अचानक माझं इन्कम वाढलं आणि मला वाटलं आता अरे 1000चे आपण 5000 करू. मी आता करू शकत नाही. कुठे? पुनरावर्ती ठेवीमध्ये. तुम्ही दुसरं अकाउंट ओपन करा 4000चं आणि ₹4000 परत त्या महिन्यापासून भरा, पण ते वेगळं अकाउंट होईल. पुनरावर्ती ठेवीमध्ये आपण रक्कम वाढवू शकत नाही. जी तुम्ही निश्चित केलेली आहे ती 5 वर्ष सेम रक्कम तुम्हाला 5 वर्ष द्यावी लागते. नंतर या ठेवीचा व्याजदर बचत ठेवी आणि मुदत ठेवी यांच्या तुलनेने बचत ठेवीपेक्षा जास्त असतं आणि मुदत ठेवीपेक्षा कमी असतं. कुठं? पुनरावृत्ती ठेवीमध्ये. आणि त्याच्यानंतर पुनरावृत्ती ठेवीचा ठराविक कालावधी पूर्ण होण्यापूर्वी व्याज दिलं जात नाही. समजा आता माझे 2.5 वर्ष पूर्ण झाले, मी ₹1000 महिन्याला भरते, म्हणजे 2 वर्षाचे माझे 24,000 झालेले आहेत, बरोबर. 24 आणि परत हे 6 म्हणजे 30,000 झालेत माझे समजा 2.5 वर्षांनी. आणि मी म्हटलं आता माझे ₹30,000 झालेत, तर आता मला तुम्ही जरा व्याज द्या थोडंसं. देता येणार नाही संस्थेला. का? पूर्ण रक्कम पूर्ण मुदत ठेवीमध्ये तुम्ही भरल्यानंतरच तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहेत. पुनरावृत्ती ठेवीचे तुम्हाला व्याज आणि मुद्दल दोन्ही एकत्र मिळणार आहे. ही झाली आपली पुनरावृत्ती ठेवी. आणि पुनरावृत्ती ठेवीमध्ये बघा, पुनरावृत्ती ठेवीमध्ये अजून एक आहे की दरमहा भरावा लागणारा ठेवीचा हप्ता जर तुम्ही बंद केला तर सदर ठेवीची मुदत संपल्यानंतर भरलेली रक्कम तसेच व्याज बँकेमार्फत परत मिळते. समजा काही कारणास्तव तुम्हाला पैसे भरल्यानंतर नाही जमले, काहीतरी आर्थिक अडचण आली किंवा तुम्ही कुठेतरी बाहेर गेलात 1-2 वर्षासाठी, तर तुम्ही नाही पैसे भरले, तर तुमचा हप्ता जो बंद केलेला आहे तोपर्यंत तुमची जितकी रक्कम झाली आहे तेवढी रक्कम आणि किती वर्ष भरलेत त्याच्यावरून तुमचं व्याज कॅल्क्युलेट करतात आणि तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा करतात किंवा तुम्ही स्वतः गेला तर तुम्हाला स्वतःला ते मिळतात. आणि पुनरावृत्ती ठेवीदार त्याच्या चालू ठेवीमध्ये किंवा बचत ठेवीतून ठराविक रक्कम दरमहा पुनरावृत्ती ठेवीत सुद्धा टाकू समजात. फॉर एक्झाम्पल बघा, समजा आता माझं सॅलरी अकाउंट आहे, तर मला जी सॅलरी येते तर मी बँकेला आधीच इन्फॉर्म केलं की मला जी सॅलरी येते त्याच्यातून दरमहा माझे ₹5000 तुम्ही रिकरिंग डिपॉझिटमध्ये टाका. मग मला काय रोज दर महिन्याला जाऊन बँकेला ₹5000 भरावे लागत नाही. बँक काय करते, माझा पगार झाला की त्यातनं ₹5000 माझे स्विच ओव्हर करते माझे रिकरिंग डिपॉझिटसाठी. ते माझं वेगळं अकाउंट पुनरावृत्ती ठेव आणि माझं बचत खातं वेगळं. ही दोन्ही खाती वेगवेगळी आहेत. बचत खात्यामध्ये मला व्याज कमी मिळतं, पुनरावृत्ती ठेवीमध्ये मला व्याज जास्त मिळतं कम्पॅरेटिव्हली बचत ठेव.
त्याच्यानंतर कोर बँकिंग पद्धतीनुसार दरमहाचा पुनरावृत्ती ठेवीचा हप्ता बँकेच्या कोणत्याही शाखेत भरता येतो. कोर बँकिंग म्हणजे ह्या बँकेतून समजा आता मी डहाणूवरून, मी सध्या डोंबिवलीची आहे. डहाणूवरून माझं डोंबिवलीच्या अकाउंटला मला रिकरिंग काढायचं आहे आणि माझं इथं सॅलरी अकाउंट आहे डहाणूला. तर मी काय करणार, डहाणूलाची महाराष्ट्र बँक किंवा दुसरी आपली ही ICICI बँक आहे, त्याच बँकेचं मी जे डोंबिवलीला खाते तिकडे माझे पैसे 5,000 रुपये मी तिकडे खातं उघडले, पण इकडून ते पैसे तिकडे ट्रान्सफर होऊ शकतात. त्याला म्हणतात कोर बँकिंग. मग अशा प्रकारे सुद्धा मी पुनरावृत्ती खातं माझं चालू ठेवू शकते. त्याच्यानंतर ठेवीदार त्याची तात्पुरती पैशाची गरज दूर करण्याकरता या ठेवीत जमा झालेल्या रकमेवर जास्तीत जास्त 90% कर्ज काढू शकतो. समजा आता माझे 3 वर्ष पूर्ण झालेत, मी हजार रुपये रिकरिंगमध्ये भरते. आता 3 वर्षाचे माझे किती झाले, 36,000 जमा झालेत आणि आता मला 20,000ची गरज आहे. तर मी कर्ज कसं काढणार, माझे जे रिकरिंग डिपॉझिटचं जे कार्ड आहे ते मी संस्थेला देणार आणि माझ्या जे 36,000 आहेत त्याच्या 90% मला संस्था कर्ज म्हणून देणार आणि मी कर्ज काढू शकते 90%पर्यंत. हे झालं रिकरिंग डिपॉझिट. आपण जर कर्ज पाहिजे असेल तर आपण कसं काढणार. म्हणजे आज आपण बिगर सभासदांच्या ठेवीमध्ये बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव आणि पुनरावृत्ती ठेवी ह्या बघितल्या आणि पुढचं जे आहे ते आहे इतर ठेवी. आता इतर ठेवीमध्ये काय येणार बघा आपलं, तर इतर ठेवी म्हणजे तुमच्या सहकारी संस्थेला जी रक्कम भरावी लागते ती निश्चित झाल्यानंतर दररोज तुम्ही त्या ठेवी भरता आणि ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर ठेवीत जमा झालेली रक्कम व्याजासह दैनंदिन ठेवीदाराला दिली जाते. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात इतर ठेवींमध्ये. त्यामुळे तुम्ही दामदुप्पट ठेवी म्हणजे मी आता समजा पुनरावृत्ती खाते उघडलेलेच आहे, ते माझे जे पैसे आहेत, माझं आता अकाउंट 5 वर्ष पूर्ण झाले, मला माझे व्याजासकट पैसे मिळणार आहेत. मी आता पुन्हा त्यांनी नवीन स्कीम काढली दामदुप्पट ठेवी, मी दामदुप्पटमध्ये ठेवली, मग डबल इन्कम. नंतर सणासुदीच्या ठेवी, समजा मी काही ठेवी अशा आहेत की मला दिवाळीला पैसे लागणार आहेत म्हणून मी ते पैसे दिवाळीसाठी ठेवलेत, तर ते दिवाळीसाठी माझं हे करणार सणासुदींच्या ठेवी. नंतर पिग्मी ठेवी, छोटी छोटी रक्कम टाकू शकते मी. मृत्युंजय ठेवी म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला कामाला यावीत अशी. धनवर्धिनी ठेव, अशा वेगवेगळ्या ठेवी सहकारी संस्था आपल्या सभासदांना देत असते. संस्थेमार्फत सभासदांना पुरवल्या जातात सेवा अशा प्रकारे. आणि हे जे आहे ते इतर ठेवीमध्ये येतं. ते स्वीकारताना तुमची KYC नियमावलीचे पालन करणं आवश्यक आहे तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही इतर ठेवींमध्ये पैसे ठेवता तेव्हा. हे झाले आपले बिगर सभासदांच्या ठेवीचे प्रकार पूर्ण. आता बिगर सभासदांच्या ठेवीचे जे प्रकार आहेत ते आपण 5 बघितले. पहिलं बचत ठेवी, चालू ठेवी, मुदत ठेवी, पुनरावृत्ती ठेवी आणि शेवटचं इतर ठेवी. म्हणजे आज आपण सहकारी संस्थेची जी बाह्य साधने आहेत त्याच्यामधल्या ह्या ज्या विविध प्रकारच्या ठेवी आहेत त्यांची चर्चा केली आहे. आता हा जो टॉपिक आहे हा तुम्ही तुमच्या क्लासवर्क होमवर्कच्या वहीमध्ये लिहा. आधीचा मी तुम्हाला क्लासवर्कच्या वहीमध्ये सांगितलेला, हा तुम्ही होमवर्कच्या वहीमध्ये लिहा. कुठलं, बिगर सभासदांच्या ठेवी जे 5 प्रकार आहेत ते. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या बिगर सभासदांच्या ठेवी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याच्याकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. आज आपण इथे थांबूया. थँक्यू. टेक केअर.